इंग्रजी ही स्पोकन इंग्लिश मध्ये ग्रामरनुसार नाही तर पॅटर्ननुसार बोलली जाते. ते कसं पहा, जर इंग्रजी ही ग्रामरनुसार बोलली असती तर आपण 10-12 वर्ष शाळेमध्ये ग्रामर शिकलेलोच आहोत ना. आपल्याला टेन्स माहितीये, व्हॉइस माहितीये, डिग्री माहितीये, सगळं माहितीये, सगळं ग्रामर बऱ्यापैकी आपल्याला माहितीये. मग तरी पण आपण इंग्लिश बोलतो का? तर नाही. का बरं? तर इंग्लिश बोलण्यासाठी पॅटर्न महत्वाचे आहेत, जे ग्रामरचेच आहेत, पण ते पॅटर्ननुसार आपण इंग्रजी बोलतो. ते कसं पहा, जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की मला पाणी पाहिजे, मला चहा पाहिजे किंवा वही पाहिजे, पुस्तक पाहिजे, तेव्हा आपण कसं बोलू? तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हे 10 पॅटर्न आहेत. तुम्ही इथे पाहू शकता पहिला पॅटर्न आय वॉन्ट. आय वॉन्टच्या पुढे आता तुम्हाला काय काय पाहिजे ते बोलू शकता. आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे. आय वॉन्ट टी, मला चहा पाहिजे किंवा कॉफी पाहिजे. देन आय वॉन्ट बुक, मला पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट नोटबुक, मला वही पाहिजे. असं तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलू शकता एकच पॅटर्न नुसार. ओके, तुम्ही एकच पॅटर्न नुसार 200-300 वाक्य सरळ बोलू शकता, बनवू शकता आणि बोलायचा प्रयत्न करू शकता. ओके, आता सेकंड पॅटर्न आहे यू प्लस शुड. आता हे कधी यूज करायचं पहा, जेव्हा आपल्याला समोरच्याला ऍडवाइस करायचं असतं, समोरच्याला सांगायचं असतं की तू हे केलं पाहिजे, त्यावेळी आपण हा पॅटर्न यूज करू शकतो. कसं होतं पहा, उदाहरण याचं यू शुड स्टडी. आता पुढे फक्त काय वर्ब लावायचे. यू शुड स्टडी, तू अभ्यास केला पाहिजे. सेकंड, यू शुड स्माइल, तू हसला पाहिजे. यू शुड गो देअर, तू तिकडे गेला पाहिजे. यू शुड ड्रिंक मिल्क, तू दूध पिला पाहिजे. ओके, यू शुड आणि पुढे वर्ब लावून वेगळे वेगळी वाक्य बनवू शकता. खूप सारे वाक्य होतात. ओके, थर्ड पॅटर्न आय हॅव, माझ्याकडे आहे. आता याच्या पुढे पहा, आय हॅव माझ्याकडे काय आहे? आय हॅव बंगलो, माझ्याकडे बंगला आहे. आय हॅव कार, माझ्याकडे गाडी आहे. किंवा आय हॅव स्किल, माझ्याकडे कौशल्य आहे. किंवा देन पहा, आय हॅव नॉलेज, माझ्याकडे ज्ञान आहे. खूप सारे वाक्य बनतात. आय हॅव पुढे वेगळे वेगळे ऑब्जेक्ट लावा. तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. माझ्याकडे स्कूल बॅग आहे, पेन आहे, बुक आहे, असे तयार करू शकता. ओके, आय एम. आय एम मीन्स काय? तर मी आहे. आता पाहू शकता मी आहे. आता इथे सगळे प्रोफेशन लावू शकता. तुम्ही जे आहात ते बोलू शकता. आय एम अ टीचर, मी शिक्षिका आहे. किंवा आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. आय एम अ हाऊसवाईफ, मी एक गृहिणी आहे. किंवा देन पहा, आय एम ट्रेडर, आय एम अ टीचर. तुम्ही जे जे प्रोफेशन आहे ते इथं यूज करू शकता आणि खूप सारे वाक्य बनवू शकता. ओके, आय एम अ मदर, आय एम अ फादर. ओके, डू प्लस आय. नेक्स्ट स्ट्रक्चर पहा, डू प्लस आय. आता याच्या पुढे पहा काय काय होऊ शकतं. डू आय गो, मी जातो का? डू आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो का? डू आय ईट फूड, मी अन्न खातो का? डू आय स्टडी, मी अभ्यास करतो का? डू आय प्ले, मी खेळतो का? किंवा डू आय स्विम, मी पोहतो का? अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे वाक्य बनवू शकता. फक्त काय सुरुवातीला घ्यायचे, डू आय, कोणतंही काम मी करतो का असं विचारायचंय. कोणतंही काम मी करते का, करतो का? लेट प्लस मी, कुठलंही काम मला करू दे. याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपल्याला बोलायचं असतं मला खेळू दे, बोलू दे, हसू दे, रडू दे, त्यावेळी आपण हे स्ट्रक्चर यूज करू शकतो. तर पहा कसं होतं, याचे एक्झाम्पल कसे होतात पहा. लेट प्लस मी. ओके, आता इथे तुम्ही वर्ब लावू शकता. कुठले कुठले? लेट मी प्ले, मला खेळू दे. लेट मी स्पीक इंग्लिश, मला इंग्रजी बोलू दे. लेट मी गो टू स्कूल, मला शाळेला जाऊ दे. लेट मी गो देअर, मला तिकडे जाऊ दे. लेट मी ईट, मला खाऊ दे. लेट मी डू, मला करू दे. अशी तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे खूप सारे वाक्य बनवू शकता. आय कॅन, या पॅटर्न नुसार आता आपल्याला बोलायचंय. कसं बोलायचंय पहा, कुठलंही काम मी करू शकतो. मी अभ्यास करू शकतो, मी इंग्रजी बोलू शकतो, मी स्वयंपाक करू शकतो, मी तिकडे जाऊ शकतो, मी इकडे येऊ शकतो. काय जे आपण करू शकतो ते आपल्याला बोलायचंय, त्यावेळी आपण या पॅटर्नचा यूज करू शकतो. तर पहा, कसे याचे एक्झाम्पल होतात ते पहा. आय कॅन, आता मी करू शकतो काय? आय कॅन स्टडी, मी अभ्यास करू शकतो. आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅन प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकतो. देन आय कॅन ईट पिझ्झा, मी पिझ्झा खाऊ शकतो पण खाऊ नका. ओके, देन आय कॅन गो देअर, मी तिकडे जाऊ शकतो. आय कॅन कम हिअर, मी इकडे येऊ शकतो. ओके, अशा प्रकारे खूप सारे वाक्य तुम्ही बनवू शकता फक्त या पॅटर्नचा यूज करून. खरंच हे पॅटर्न खूप महत्वाचे आहेत. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे धिस इज. ओके, तर आता इथे पहा,
धिस इज म्हणजे काय, तर हे आहे. आता धिस इज स्कूल, ही शाळा आहे. धिस इज कॉलेज, हे कॉलेज आहे. धिस इज होम, हे घर आहे. धिस इज पेट किंवा धिस इज डॉग, धिस इज कॅट, हा कुत्रा आहे, ही मांजर आहे किंवा हा पेन आहे, धिस इज पेन. ओके, अशा प्रकारे तुम्ही खूप सारे वाक्य बनवू शकता आणि बोल. देन पहा, दॅट इज. दॅट इज मीन्स काय, तर ते आहे. आता ते आहे जे की दूरवरचं आहे. जवळसाठी आपण धिस इज बोललो, पण आपल्याला दूरचं बोलायचंय त्यावेळी आपण या पॅटर्नचा यूज करू शकतो. आपल्याला दूरवरचं दाखवायचंय की ते घर आहे. ते घर आहे म्हटल्यावर कसं होणार, दॅट इज होम. किंवा ते मंदिर आहे. ते मंदिर आहे कसं होणार, दॅट इज टेम्पल. ओके, ते मंदिर आहे जे की दूर आहे. ओके, किंवा ते झाड आहे. ते झाड आहे कसं बनणार, दॅट इज ट्री. ओके, ती माझी आई आहे, दूरवरची आहे, कसं होणार, दॅट इज माय मदर. ती माझी आई आहे. सगळ्यात शेवटीचा हा पॅटर्न 10 नंबरचा पॅटर्न, पण सगळ्यात महत्वाचा पॅटर्न आहे. आपण याच्याशिवाय इंग्रजी परिपूर्ण बोलू शकत नाही, असा हा महत्वाचा पॅटर्न आहे. तर पहा, जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की कुठलंही काम मी करेन, ओके, बोलेल, झोपेल, लिहील, वाचेल, जाईल, येईल, जे आपण भविष्य काळात म्हणतो बोलायचं असतं त्यावेळी आपण या पॅटर्नचा यूज करतो. ओके, तर पॅटर्न कसा होतो पहा, आय प्लस विल. ओके, मी करेन. आता पुढे तुम्ही वर्ब लावू शकतात. काय काय, मी खेळेल, आय विल प्ले. मी जाईल, आय विल गो. मी येईल, आय विल कम. मी स्वयंपाक बनवेल, आय विल कुक. ओके, तुम्ही अशा वेगळ्या प्रकारे याची वाक्य बनवू शकता. तर पहा, आय आहे याच वाक्यांमध्ये छोटी छोटी वाक्य, आपल्याला जर मोठी वाक्य कशी बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. आपण लेंग्दी सेंटेन्स कसे बनवायचे आणि बोलायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकूया. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणारा पॅटर्न कोणता तेही मला कॉमेंट करून सांगा. तुम्हाला जर याचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर पार्ट 2 असं कॉमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरती नक्कीच बनवेल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,